तर बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलेला आहे आणि बेस्ट निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखा आता सक्रिय झाली। पतसंस्थेच्या संचालक मंडळाला नोटीस पाठवण्यात आली आहे। सहकारातल्या अनियमिततेचा ठपका यामध्ये ठेवत नोटीस पाठवण्यात आली आहे। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीमध्ये हा नवा ट्विस्ट आला आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेच्या संचालक मंडळाला नोटीस पाठवलेली आहे। सहकारातल्या अनियमिततेचा हा ठपका ठेवत या नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि सभासदांच्या तक्रारीवरून या नोटिसा पाठवण्यात आला असल्याचं यामध्ये म्हटलं गेलंय। तर या नोटिसा जाणीवपूर्वक दिल्या असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेनं केला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले। गोविंद, खरं तर निवडणूक ही बेस्ट कोऑपरेटिव्हची आहे, मात्र तरी देखील मोठ्या प्रमाणात राजकारण घडताना आपल्याला पाहायला मिळतंय। दोन ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्रित लढणार आहेत, त्यामुळे विशेष लक्ष आहे, कारण येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या आधी ही एक प्रकारे लिटमस टेस्ट म्हणता येईल। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊ घातली आहे आणि तत्पूर्वी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ही लिटमस टेस्ट आहे अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट बघितली तर या बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या जी आहे ती जवळपास 15,000पेक्षा जास्त आहे आणि ए श्रेणीतली ही पतपेढी असल्यामुळे या पतपेढीच्या आर्थिक उलाढालींवर सगळ्यांचं लक्ष आहे। आपण जर ह्यातली सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट बघितली तर या आत्ता सध्याला या पतपेढीमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं जे पॅनल आहे, संचालक मंडळ जे आहे ते कार्यरत आहे आणि त्यांनाच या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया सुरू असताना एकीकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस आलेल्या आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाची जी या ठिकाणची जी संघटना आहे महाराष्ट्र कामगार सेना किंवा मनसेची, यांनी या विरोधी जो गट आहे उत्कर्ष जो पॅनलनं सहकार समृद्धी जो पॅनल आहे जो भाजप प्रणित आणि इतर कामगार संघटनांचा आहे त्यांच्यावर वेगवेगळे आरोप केलेले आहेत आणि या सर्व मतदानाला जे आहे ती आता सुरुवात झालेली आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईतल्या 25 ठिकाणी हे मतदान पार पडणार आहे। ठिकठिकाणी या ठिकाणी पोलिंग बूथ लावण्यात आलेले आहेत। माझ्या जर पाठीमागच्या साईडला जर बघत असाल तर वेगवेगळे जे पॅनल आहेत त्यांचे पोलिंग बूथ लावण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत तर या पतपेढीचा जर इतिहास बघितला तर जवळपास 80% आसपास मतदान होत असतं, परंतु आज सकाळपासूनच पावसाची जी संततधार आहे ती मुंबईत सतत सुरू आहे, त्यामुळे हा 80% जो एरवीचा जो आकडा आहे मतदानाचा तो गाठते का हे पाहावं लागणार आहे। आणि दुसरीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्याच विरोधात 5 संघटनांचं भाजपाचं जे सहकार जे पॅनल आहे समृद्धी पॅनल ते कशा पद्धतीने या ठिकाणी रणनीती आखत आहे हे पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये पैसे वाटपाचे आरोप असतील, कामगारांना जेवण देण्याचे आरोप असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचा प्रचार असेल जो या ठिकाणी आचारसंहिता भंग करण्यात आल्याचे जे आरोप आहेत, या सगळ्यांवर निकाल नेमका कुणाच्या बाजूने येतो आहे आणि हा निकाल मुंबई महानगरपालिका ज्या आगामी महापालिकेच्या निवडणुका आहेत त्याच्यातली लिटमस टेस्ट असेल अशा पद्धतीचं जे तज्ज्ञाचं मत आहे। या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असेल, परंतु आत्ता जी माहिती जी मिळते ते मतदानाला सुरुवात झालेली आहे। ठीक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट या निवडणुकीतले आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। 4 वर्षानंतर ही निवडणूक होतीये तेव्हा निश्चितच या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे।